शेतकरी मित्रांनो नमस्कार, राम राम। मी लाईव्ह याचं कारण एकच की मोसंबीच्या बागा एका बागामध्ये चक्राला आलतो। मी चक्राला आल्यानंतर बघितलं की एका झाडाखाली 10-10, 20-20, 50-50 कधी आता इकडे बघा मी मोजल्याच्या खाली अक्षरशः बघा 22 ते 25 मोसंबी, काही झाडाखाली 36 मोसंबी, अशा इतकाले फळगळ व्हायले। या फळगळ होण्यामागे एक कारण एकच आहे, मला सांगायचं शेतकरी मित्रांना की बाबांनो, पाऊस कमी जादा पडतो आणि जमिनीचं हे टेम्परेचर खालून गरम आहे। गरम असल्यामुळं मालाला भाप लागल्यासारखं होतं आणि त्याचं देठ मोसंबी सोडून देते। मोसंबी देठ सोडून देते आणि देठ सोडल्यामुळं मोसंबी पाणी घेत नाही। पाणी न घेतल्यामुळं हा माल खाली पडतो। खाली पडल्या याच्याकरता शेतकरी मित्रांना जरी पाऊस चालू असेल तरी आता हे बघा जमिनीमध्ये ओल आहे, ओल असताना बी फळगळ का होते? तर याला एक कारणच एक आहे की याच्यामध्ये टेम्परेचर आता मोसंबीच्या बागामध्ये बसेल असताना हे बघा अक्षरशः मला घाम आला। घाम का आला की जमिनीमध्ये कुठलं तरी खालून टेम्परेचर येतं। टेम्परेचर आल्यामुळं माल हा गळतो। तर शेतकरी मित्रांना मला एकच सांगायचं की जरा पाऊस जरी पडत असेल आणि फळगळ आपली कमी होण्यासाठी शेतकऱ्यांनी एका दिवसाआड का होत नाही काळं विहिरीचं काळं पाणी 1-2 घंटे 3 घंटे घोतनी मोसंबीच्या बागाला सोडा। आणि होता प्रयत्न आपल्याकडं त्रुटी भेटते, त्रुटी ही स्वस्तामध्ये असते। त्रुटी जर एका रोपड्याचं झाड असेल तर त्याला 50 ग्रॅम पाण्यामधून देण्यात यावी, पाण्यामधून किंवा पाणी करून देण्यात यावी। असं केल्यामुळं आपली फळबाग थोडी स्ट्रॉंग होईल आणि फळगळ ही लगेच कमी होईल। असं 1-2-4 शेतकऱ्यांनी मला लाईव्ह दाखवलं, मी बघितलं। का हो बाबा, तुमच्या मळ्यात हा मोसंबी का गळत नाही? याचं कारण आहे की त्यांनी पाणी देत राहतात, सतत बगीचाला पाणी देत राहतात। कारण हा जो जून जुलै महिना आहे हा टेम्परेचर इतकं आहे की ह्या टेम्परेचरमुळं 100% उष्णता वाटते माणसाला। उष्णता असल्यामुळं फळबाग गळते। फळबाग गळल्यामुळं मग शेतकऱ्याचं नुकसान होतं आणि अक्षरशः मालाला मोसंबीचा बाजार आजचा लाईव्ह मोसंबीचा बाजार 18 रुपये ते 22 रुपये आहे आणि 22 रुपये असल्यामुळं शेतकऱ्यांना पुरत नाही आणि माल जर समजा टिकला तर पुढं 2 पैसे मार्केट कमी जादा होऊ शकते। आणि आज शेतकरी माल विकण्याचं कारण एकच की फळगळ व्हायली म्हणून विकायचा। तर फळगळीसाठी आपल्याकडं हा एक सोपा पर्याय आहे शेतकऱ्यांसाठी। कुठल्याही ट्रीटमेंटनं, कुठल्याही औषधानं, कुठल्याही रासायनिक क्रियेनं हा फळगळ रुकत नाही। त्याच्याकरता होईन प्रयत्न शेतकऱ्यांनी की आपल्या जमिनीवर आपल्याला जे विहिरीतलं काळं पाणी आहे ते काळं पाणी देण्याचा प्रयत्न करावा। 100 आणि 100% ही फळगळ रुकू शकते। नमस्कार।